सदर कथेचा कॉपीराईट हा लेखकाकडे असल्याने त्याचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल हे लक्षात असू द्या. रहस्य उलगडताना चॅनलच्या सर्व लिस्नर्सना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गेल्याच महिन्यात टाकण्यात आला होता त्या अदलाबदल व्हिडिओवरती चांगलाच रिस्पॉन्स आला आणि याच रिस्पॉन्समध्ये जे काही कॉमेंट्समध्ये लोकांनी जे सांगितलं होतं की कथेचा इम्पॅक्ट वाढावा म्हणून वाचनाचा वेग कमी केला पाहिजे किंवा अभिवाचन याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे, तर तो फीडबॅक कन्सिडर करता ते चेंजेस जे आहेत ते आजच्या कथेतसुद्धा आणि या पुढच्या ज्या काही कथा सादर होतील त्यांच्यातसुद्धा करण्यात येतील. तर कृपया कथा एन्जॉय करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जो काही फीडबॅक असेल तो नक्कीच येऊन कॉमेंट्समध्ये कळवा. आपल्याला अजून पुढे जास्त डेव्हलप करण्यासाठी किंवा जास्त एक्सपिरियन्स युजर्सचा चांगला होण्यासाठी ते सगळं खूप इम्पॉर्टंट आहे. तर थँक्यू व्हेरी मच. आजची कथा चंदनवाडीचे रहस्य. त्या दिवशी सकाळी आम्ही नेहमीसारखे बसलो होतो. काकासाहेब वर्तमानपत्र चाळत होते आणि अचानक, रघु, ही बातमी बघ आणि काय आठवतंय ते सांग, असं म्हणत त्यांनी माझ्यासमोर पेपर धरला. ती बातमी वाचता वाचता मी 4 वर्ष मागे गेलो. ते प्रकरण मी विसरणं अशक्य आहे. तेव्हा दिवस थंडीचे होते. डिसेंबर महिना सुरू झाला होता आणि हवेतला गारठा अजून वाढणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मी सहज खिडकीत येऊन उभा राहिलो आणि तेवढ्यात मला ती बाई आणि त्यांच्यासोबत येत असलेला एक पुरुष फाटकातून आत येताना दिसले. दोघांचे वय फार फार तर 30-32 असावं. ते घाई करत नव्हते, पण मी वळून काकासाहेबांना कोणीतरी येतंय हे सांगेपर्यंत ते दारापाशी आले. त्यांनी बेल मारली आणि मी दार उघडायला पुढे गेलो. काकासाहेब त्यांच्या नेहमीच्या खुर्चीत जाऊन बसले. मी दार उघडलं आणि त्यांना आत यायला सांगितलं. आत येताच त्यांनी काकासाहेबांना नमस्कार केला आणि ते बसले. काकासाहेब शांत राहून त्यांच्याकडे पाहत होते. त्या बाईही क्षणभर काकासाहेबांकडे बघत राहिल्या आणि नंतर त्यांची नजर सर्व खोलीवरून फिरली. काकासाहेबांची खोली तशी फारच साधी होती. त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना काहीतरी वेगळी अपेक्षा असावी म्हणून कदाचित थोडं आश्चर्यही वाटू शकतं. तर सांगा, काय झालंय? काकासाहेब म्हणाले. नमस्कार, मी प्रोफेसर पाटील आणि या प्रोफेसर शिंदे मॅडम. आम्ही इथेच मॉडर्न कॉलेजला कामाला आहोत. न सांगता आल्याबद्दल माफ करा, पण घडलेला प्रकार खरंच इतका विचित्र आहे की फक्त तुम्हीच आमची मदत करू शकता, पाटील सर म्हणाले. आता काकासाहेब आणि मी दोघेही जरा ताठ होऊन बसलो. त्यांची हकीकत मोठी असणार हे मला वाटून गेलं आणि ते अगदीच चुकीचंही नव्हतं. पाटील सर सांगू लागले. तर आमचं कॉलेज जवळजवळ गेली 5 वर्षे NSS तर्फे आदिवासी किंवा मागास भागात जाऊन त्यांना मदत कार्य करणे, त्यांच्यासाठी मूलभूत शिक्षण, थोडी जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे वगैरे असे उपक्रम राबवत आहे. सुरुवातीच्या वर्षात आम्ही गडचिरोली, गोंदिया, अगदी चंद्रपूर सारख्या नक्षलवादी एरियात सुद्धा जाऊन आमचे प्रोग्राम यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. खरा विषय गंभीर झाला यावर्षी जेव्हा आम्ही चंदनवाडीला गेलो. आमचा मुक्काम तिकडे चांगले 2 आठवडे होता आणि विशेष म्हणजे आमचे मुख्याध्यापक देशमुख सर ते सुद्धा यावेळी आमच्यासोबत आले होते. आमचे देशमुख सर म्हणजे मोठी आसामी, सगळीकडे त्यांच्या ओळखी आहेत. त्यांनी लंडन आणि ग्रीस येथून संशोधन करून इतिहासात डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. त्यांचे संशोधन, लेख, मुलाखती या वेळोवेळी प्रसिद्ध होतच असतात. यावर्षी आम्ही पहिल्यांदाच चंदनवाडीला गेलो. तिकडे डोंगराजवळच्या भागात एक जुनी सरकारी शाळा आहे. ती बंद पडली आहे, पण गावात अजूनही काही लोक राहतात. 200-300 जनसंख्या असलेले ते गाव. सरकारी शाळेमागे जे घनदाट जंगल सुरू होते ते पुढे जवळजवळ 50 किलोमीटर जाते असे गावकरी सांगतात. याच जंगलात कुठले कुठले नरभक्षक प्राणी, दुर्मिळ आदिवासी जमाती आणि अजून काय काय असतं. अमावस्येला काय काय दिसतं, ऐकू येतं याचा खऱ्या खोट्या 50 गोष्टी तुम्हाला गावकरी सांगतील. आपला अशा गोष्टींवर चटकन विश्वास बसत नाही. आमची सोय तेथे आम्ही तंबू लावून करतो, त्यामुळे रात्री देखील झोपावं तंबूतच लागतं. तर झालं असं की 4थ्या किंवा 5व्या रात्री काही विद्यार्थी हे टेलिस्कोप घेऊन तारे बघणार होते. त्यासाठी त्यांनी पहाटे 2:30ला उठून थोडं दूरवर जाऊन टेलिस्कोप सेट करण्याची परवानगी घेतली होती. मीच परवानगी दिली होती त्यांना. या मुलांना पहाटे 2 वाजता कोणीतरी जंगलात जाताना दिसलं
आधी समजले नाही कोण आहे, पण नीट निरीक्षण केल्यावर कळलं की हे तर आपले देशमुख सर. ते तर जंगलात जाताना दिसलेच. त्यांच्यासोबत काही वेगळे लोकही होते, जे आमच्या कॉलेजचे नव्हते. या मुलांनी दुसऱ्या दिवशी हे येऊन मला सांगितलं आणि मला देखील या गोष्टीचं आश्चर्य वाटलं. देशमुख सरांना जंगलात जायचं काहीच कारण नाही. पण आम्ही काही त्यांना याबद्दल विचारलं नाही. आता खरा प्रॉब्लेम होतो तो 3 दिवसांनी. त्या संध्याकाळी आमचं उपक्रमाचं काम झाल्यावर आम्ही जवळच्याच एका धबधब्याला भेट देणार होतो. देशमुख सर आणि काही मोजके विद्यार्थी सोडले तर आम्ही बाकी सगळे जाणार होतो. आणि आम्ही गेलो, पण परत येताना आमचा रस्ता चुकला का काय झालं माहीत नाही, पण आम्हाला यायला उशीर होणार हे आमच्या लक्षात आलं. जसा रस्ता सापडला तसे आम्ही आलो, पण परत येऊन बघतो तर इथे वेगळाच प्रकार. जे घडलं होतं ते बघून आम्ही सगळेच घाबरलो आणि अक्षरशः जागच्या जागी खिळून राहिलो. देशमुख सरांच्या तंबूला आग लागली होती आणि स्वतः देशमुख सर त्या तंबूत नव्हतेच. आम्ही त्यांना सगळीकडे शोधलं, पण ते बेपत्ता झाले होते. नाईलाजाने शेवटी पोलिसात तक्रार दिली, पण त्यांनाही अजून काहीच यश आलेलं नाहीये. आम्ही सगळे परत आलोय, पण तपास चालू आहे. हे असं घडलंय म्हटल्यावर गावातले लोक तोंडावर सांगायला येत नाहीत, पण त्यांची एकूण कुजबूज अशी होती की हे प्रकरण दिसते तेवढे सोपे नाही आणि पोलीस तर कधीच यशस्वी होणार नाहीत. म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय. काकासाहेबांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाले, तुमच्या त्या देशमुख सरांचा पत्ता आणि चंदनवाडीचा पत्ता लिहून द्या आणि आता काळजी करू नका. 2 दिवसांनी येऊन मला भेटा. पाटील सर आणि शिंदे मॅडम निघून गेले. यावेळी जोरदार तयारी करावी लागेल रघु, असं म्हणत काकासाहेब हलके हसले आणि मग विचारमग्न झाले. मला काहीच समजेना. आम्ही सर्वात आधी निघालो आणि मॉडर्न कॉलेजमध्ये गेलो. तिकडे गेल्यावर समजलं की या प्रकाराचा तपास इन्स्पेक्टर पवार करत आहेत. पवार साहेबांना विनंती करून आम्ही देशमुख सरांची केबिन बघायला गेलो. केबिनमध्ये वेगळे असे काहीच नव्हते. एक टेबल, 3-4 खुर्च्या, एक कपाट, पुस्तकांची रॅक, त्याच्याच बाजूला तशीच एक रॅक, पण ट्रॉफीज आणि बक्षिसं यांनी भरलेली. मला वेगळं असं काहीच दिसलं नाही. काकासाहेब मात्र बारकाईने निरीक्षण करत होते आणि तेवढ्यात त्यांनी टेबलवर असलेलं एक कुरिअर उघडलं. ते आधीच उघडं होतं आणि त्यात आलेलं मासिक त्यावर ठेवलं होतं. ते चाळून पाहिलं. ते मला म्हणाले, रघु, हे मासिक तुझ्या बॅगेत टाक आणि मी इथे दुसरं मासिक ठेवतो. मी प्रश्न विचारणार इतक्यात त्यांनी मला हात दाखवून गप्प राहण्याची खूण केली. मी काहीच बोललो नाही. त्यांनी जसं सांगितलं होतं तेवढं केलं. आम्ही तिथून बाहेर पडलो आणि आता चंदनवाडीला यायला निघालो. जवळजवळ 2 तास प्रवास केल्यावर आम्ही त्या वळणावर पोचलो, जिथून रस्ता उजवीकडे जात होता आणि एक पाऊलवाट डावीकडे. पायवाटेने पायपीट करत करत शेवटी आम्ही चंदनवाडीला पोचलो. आता दुपार झाली होती, त्यामुळे आधी जेवून घेतलं आणि मग त्या ठिकाणी जायला निघालो जिथे मॉडर्न कॉलेजच्या लोकांनी तंबू लावले होते. त्या माळरानावर दूर दूरपर्यंत काहीच नव्हते आणि तळपता सूर्य आता डोक्यावर आला होता. आपण नेमकं काय शोधतोय, मी विचारलं. निशाणी, काकासाहेब म्हणाले. कसली? जे घडलंय त्याची आणि ज्यांनी घडवून आणलंय त्यांची, ते उत्तरले. मला तर सुकं गवत, माती, खड्डे, मुंग्या याशिवाय काहीच दिसत नव्हतं. सापडलं, काकासाहेब एकदम मोठ्याने म्हणाले. मी त्यांच्या दिशेने जोरात चालत गेलो. ते खाली गुडघ्यांवर बसून जमिनीकडे बघत होते. मी मागून आलो आणि मलाही धक्का बसला. मी एका पायाच्या ठशाकडे बघत होतो, पण केवढा मोठा ठसा! ठसा जर एवढा असेल तर माणूस केवढा असेल याचा विचार करत करत मी मग्न झालो. आता गोष्टी जरा स्पष्ट होत आहेत, काकासाहेब स्वतःशी बोलले. आम्ही परत गावात आलो. काकासाहेबांकडून सगळ्यात जास्त शिकण्यासारखी गोष्ट जर एखादी असेल तर ती ही की संपर्क प्रस्थापित करून समोरच्याचा विश्वास पटकन कसा आपण संपादन करू शकतो. काकासाहेबांना गावातल्या लोकांनी अगदी सविस्तर माहिती दिली की रात्री हल्ली त्यांना जंगलातून धूर, तुताऱ्या फुंकल्यासारखा आवाज, कधी कधी धम धम असे पडघम ऐकू येतात. हे सगळेच प्रकार चमत्कारिक आहेत असे गावकऱ्यांचे म्हणणे पडले. पण त्यातला एक गावकरी जो जवळजवळ 90 वर्ष पार करून अगदी पिकला होता, तो म्हणाला की हे सगळे बळी द्यायचे विधी आहेत.
पण हा बळी नुसताच दिला जात नाही, जो अपराध करतो त्याचा बळी दिला जातो. मी अगदी लहान असताना देखील असाच काहीसा प्रकार झाल्याचे मला अंधुक आठवतं. कोणा एका शिकाऱ्याने त्या आदिवासी जमातीच्या लोकांवर गोळ्या झाडण्याचा मूर्खपणा केला होता. पुढच्याच महिन्यात अमावस्येला गावच्या वेशीबाहेर त्याचे शरीर सापडले, मुंडकं नसलेले. ते मुंडकं अजून सापडलं नाही. ही तर फारच महत्वाची माहिती होती. अजून अमावस्येला फक्त 2 दिवस बाकी होते. आम्ही शहरात परतलो आणि इथे देखील नव्या घडामोडी घडल्या होत्या. पवार साहेबांनी देशमुख सरांच्या कार्यालयातील पिऊनला कोणाकडून तरी पैसे घेताना रंगेहात पकडले होते. पैसे देणारा पळून गेला, पण हा पिऊन मात्र पोलिसांच्या हाती लागला. त्याला चांगला धुतला, तरी पैसे कसले आणि कोणाचे हे सांगायला मात्र तो तयार नव्हता. मला भेटू द्या, काकासाहेब म्हणाले. अहो काकासाहेब, त्याला पार उलटा करून हाणलाय तरी तो सांगत नाही. तुम्हाला काय म्हणून उत्तर देईल, पवार साहेब सांगत होते. काकासाहेबांनी माझ्याकडे पाहिले. माझ्या चेहऱ्यावर किंचित हास्य होते. आम्ही आत गेलो. त्याला बांधून ठेवले होते. काय नाव तुझं, काकासाहेब म्हणाले. रामू, तो म्हणाला. बरं, आता रामू, माझ्याकडे नीट बघ, असं म्हणत काकासाहेबांनी खिशातून एक मणी काढला आणि तो रामू समोर धरला. त्या मण्याकडे पाहता पाहता रामू आजूबाजूचं सगळं विसरला. त्याचे डोळे विस्फारले आणि त्याचा आवाज एकदम शांत झाला. माझा आवाज ऐकू येतोय, काकासाहेब म्हणाले. हो, रामूचं लगेच उत्तर आलं. आता सांग, हा पैशाचा व्यवहार आहे काय? हे पैसे मला देशमुख साहेबांनी घ्यायला सांगितले. मी कुरिअर केलं म्हणून, तो सांगू लागला. पवार साहेब देखील आश्चर्यचकित होऊन ऐकत राहिले. हा व्यवहार फक्त एवढाच आहे की अजून काही बाकी आहे, काकासाहेबांनी विचारलं. बाकी आहे. कुरिअर त्यांना मिळालं की ते उरलेले पैसे देतील, तो म्हणाला. त्यांना म्हणजे कोणाला, ते मला माहीत नाही. जेवढं मला माहीत आहे तेवढं मी करतो, रामू म्हणाला. पवार साहेब, आधी जाऊन ते कुरिअर शोधा आणि थांबवा, काकासाहेब पवारसाहेबांना म्हणाले. हो, लगेच करतो, असं म्हणत ते बाहेर पडले. मागेच मी उभा होतो. मला हा सगळा प्रकार तसा नवीन नसला तरी चमत्कारिक नक्कीच वाटला. काकासाहेब, काय असेल हो त्या कुरिअरमध्ये ज्यासाठी इतके पैसे मोजले जावेत, मी विचारलं. रघु, जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्या अस्तित्वाची साधी कल्पना देखील आपल्याला नसते, काकासाहेब म्हणाले. रामूला परत भानावर आणून आम्ही घरी आलो. घरी आल्यावर काकासाहेब मला म्हणाले, बरेच प्रश्न पडले असतील ना तुला? त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते. मी होकारार्थी मान हलवली. काकासाहेब सांगू लागले. तर ऐक, माझ्या मते असे घडले असावे. मॉडर्न कॉलेजची NSS सहल निघायच्या काही महिने आधीच देशमुख सरांची काही आर्थिक गणितं चुकली. त्यांच्या डोक्यावर कर्ज झालं. आता हे कर्ज फेडावं कसं हा विचार चालू असतानाच त्यांच्या टेबलावर आलं हे मासिक. असं म्हणत काकासाहेबांनी पहिल्यांदा देशमुख सरांच्या केबिनमधून घेतलेलं मासिक माझ्या पुढे ठेवलं. त्यात एका फ्रेंच संशोधकाने केलेला एक रिपोर्ट होता की कोणकोणत्या आदिवासी जमाती अजूनही अशी दैवत पूजतात ज्यांच्या मूर्त्यांमध्ये खरे रत्न, खरे हिरे आहेत. या मूर्त्या, ही रत्न काळा बाजारात विकली तर किती पैसे येऊ शकतात? 7 आकडी 8 आकडी किंमत सहज मिळू शकते, असं या अहवालात लिहिलं होतं. आपले कर्ज सोडवायचा सोपा मार्ग देशमुख सरांना दिसू लागला. 4 माणसे हाताशी धरली आणि या वर्षीची सहल मुद्दाम त्यांनीच चंदनवाडीला काढली. रात्री काही मुलांना ते अनोळखी व्यक्तींसोबत जंगलात जाताना दिसले होते. ते ह्याच कामासाठी गेलेले असणार. काहीतरी कट रचून त्यांनी ती मूर्ती मिळवली खरी, बट एक गोष्ट ते विसरले. इतकी दुर्मिळ आदिवासी जमात मूर्ख तर नक्कीच नसेल. त्यांना जरी त्या रत्नांचा बाजारभाव माहीत नसला तरी त्या मूर्तीच्या संरक्षणासाठी काहीतरी सोय तर ते करतीलच ना. त्यांनी ती मूर्ती मिळवली खरी, मुंबईला लगेच पाठवूनही दिली, पण त्या मूर्तीचं संरक्षण करणारा वाघ्या, तो काही त्यांना इतक्यात सोडणार नव्हता. हा वाघ्या कोण, मी विचारलं. या जमातीत एक जनावर वजा माणूस कायमस्वरूपी देवाच्या मूर्तीचं संरक्षण करायला नेमलेला असतो. वाघाचं कातडं घालणारा,
वाघाचा मुखवटा लावणारा आणि उंचीला 7 फूट असलेला हा सुभेदार अगदी निर्दयी आणि क्रूर असतो, असं म्हणत काकासाहेबांनी ते मासिक माझ्या पुढे धरलं. शेवटच्या पानावरती चित्रात दाखवलेला एक माणूस होता. तो माणूस खरा जरी नसला तरी तसा खरा माणूस जर समोर आला तर मी धूम ठोकीन हे माझ्या लक्षात आलं. ह्याच रक्षकाने देशमुख सरांचं अपहरण करून त्यांना शिक्षा देता यावी म्हणून त्यांना बंदी बनवून ठेवलं असणार, काकासाहेब सांगत होते. मध्यरात्रीच्या सुमारास पवार साहेबांचा फोन आला की कुरिअर शोधून थांबवण्यात आलं होतं आणि ते आता त्यांच्या ताब्यात होतं. आम्ही ताबडतोब निघालो आणि पोलीस चौकीवर हजर झालो. कुरिअर उघडलं गेलं आणि आत होती ती वाघ आणि मनुष्य यांच्या संमिश्र देहाची एक देवाची मूर्ती. आणि विशेष हे की त्या मूर्तीच्या मुकुटामध्ये 1 नव्हे 2 नव्हे तर 4 रत्ने होती. देशमुख सरांना या मूर्तीचा मोह का पडला हे आता स्पष्ट झालं होतं. आता काय करूया काकासाहेब, पवार म्हणाले. आता आपल्याकडे उद्याचीच रात्र आहे. उद्या रात्री देशमुख सरांचा न्याय होईल. आपल्याला काही गोष्टी तयार करून घ्याव्या लागतील आणि काही योजना कराव्या लागतील. या व्यतिरिक्त काही गोष्टी या पूर्णतः आता नियतीच्या हातात आहेत. प्रयत्न करणं तेवढं आपल्या हातात आहे. पवार साहेब, आपल्याला आज जंगलात जावं लागेल, त्यामुळे 6-7 पोलिसांची एक तुकडी सोबत घ्यावी लागेल, काकासाहेब म्हणाले. आम्ही घरी आलो. वेळ खूप कमी आहे हे लक्षात असल्याने मी अस्वस्थ झालो होतो. काकासाहेबांनी मला त्यांच्या एका जुन्या मित्राकडे फक्त एक चिठ्ठी घेऊन पाठवले. मी ते काम करायला सकाळी लवकरच बाहेर पडलो. काकासाहेब त्यांची पुस्तके आणि जुने ग्रंथ घेऊन बसले होते. दुपारपर्यंत वेळ फार लवकर गेला आणि एकदम जाणीव झाली की आज रात्री आपण एका अशा खेळाचा भाग असू जिथे दान कसे पडेल सांगता येत नाही आणि छोट्यातली छोटी चूकसुद्धा महागात पडू शकते. मी चिठ्ठीनुसार काम झालंय का हेही पाहिलं नाही आणि तसं करावंही लागणार नाही असं स्वतः काकासाहेब म्हणाले होते. समोरून मिळालेला मोठा खोका मी स्वीकारला आणि परत घरी यायला निघालो. संध्याकाळची वेळ होती. प्रवास आणि पुढे जंगलात लागणारा अवधी हे सगळं लक्षात घेता आम्ही निघणार होतो. काकासाहेब, मी, इन्स्पेक्टर पवार आणि 4 पोलिसांची एक तुकडी असे 6 जण होतो. सोबत काकासाहेबांचे सामान, तो खोका आणि ती मूर्तीही होती. आम्ही अगदी धुवून पुसून घेतली होती. गावात आलो तेव्हा बराच अंधार झाला होता. खरी परीक्षा आता पुढे होती. खोल खोल जंगलात त्या जमातीचे वर्चस्व असलेल्या भागात जाऊन त्यांच्याशी व्यवहार करून देशमुख सरांना परत आणायचं होतं. आम्ही सुरुवात केली. धगधगत्या मशालीच्या उजेडात वाट दिसत होती, पण अंतिम लक्ष दूर होतं. आणि अजून थोडं पुढे चालून गेल्यावरतीच आम्हाला धम धम असा आवाज येऊ लागला. आवाज जरा लांबवरूनच येत होता. आम्ही पुढे चालत राहिलो. आकाशात आता तारे लुकलुकायला लागले होते. आता आम्ही अगदी जवळ येऊन पोचलो. झाडांच्या एका रांगेपाशी मोठा दगड होता. आम्ही त्याच्या मागे थांबलो. समोरचा देखावा माझ्या मनावर कायमचा कोरला गेला आहे. एका पिंजऱ्यात देशमुख सर होते. हा पिंजरा बांबूचा बनलेला होता आणि एका उंच झाडाच्या फांदीला लटकवलेला होता. देशमुख सर अगदी दयनीय अवस्थेत होते. समोर एक फार मोठे दालन होते आणि त्या दालनात एक मोठा अग्नी पेटवण्यात आला होता. त्या सर्व जमातीचा मुख्य किंवा त्यांचा जो पुढारी होता तो एका खडकावर बसला होता आणि इतर बरेच लोक आणि लहान मुलं नुसते उभे होते. आपल्या शहरी जीवनापासून थोड्याच अंतरावर असे एक समांतर विश्व असू शकते यावर माझा बिलकुल विश्वास बसेना. आणि अचानक नगारे वाजायला लागले. सगळे इकडे तिकडे पाहू लागले. आम्हीही त्या दिशेने पाहिले. वाघ्या आला होता. त्याच्या हातात एक भली मोठी तलवार होती. वाघाचं डोकं, भारदस्त शरीर, चालायची आणि वागायची शैली अगदी जनावरासारखी. त्यात माणसाची किंवा मनुष्यपणाची काहीही टक्केवारी नाही. वाघ्याला बघताच सर्व उपस्थित लोकांनी त्यांना नमस्कार केला. काही तर नतमस्तक झाले. आणि मग तो पुढारी उभा राहिला आणि त्यांनी सगळ्यांना संबोधले. आज आपण जमलोय ते या दुष्ट माणसाचा न्याय करायला. याने आपले पवित्र मंदिर आणि दैवत यांचा अपमान केला आहे. याची शिक्षा याला मिळायलाच पाहिजे. हे बघताच सर्व लोकांनी, त्या पुढाऱ्यांनी देशमुख सरांकडे बोट केलं. हे ऐकताच सर्व लोकांनी टाळ्या, शिट्ट्या, आरोळ्या दिल्या. सर्व नगारे, तुतारे वाजायला लागला.
तो संमिश्र आवाज दूर दूर चंदनवाडीला कसा ऐकू येत असेल याची मी कल्पनाही करू शकत नाही. काकासाहेब मोठ्या धीराचे. ते स्वतः त्यांची मशाल घेऊन त्या महानाट्याच्या मध्यभागाच्या दिशेने चालू लागले. पवारसाहेब देखील क्षणभर पाहतच राहिले. आम्ही सर्व हा देखावा बघून जागच्या जागी अक्षरशः थरथर कापत होतो. काकासाहेब त्या सभेच्या मध्यभागी गेले आणि त्या पुढाऱ्याला उद्देशून म्हणाले, मला तुम्हाला काही सांगायचे आहे आणि ती माहिती मिळताच तुम्ही तुमचा निर्णय बदलाल. तू आहेस कोण? तो पुढारी जरा रागातच म्हणाला. मी कोण आहे यापेक्षा माझ्या जवळ काय आहे ते जास्त महत्वाचे आहे, काकासाहेब उत्तरले. दाखव तरी असे काय आहे तुझ्याकडे, मग बघू, तो म्हणाला. हे घ्या, असे म्हणत काकासाहेबांनी ती मूर्ती बाहेर काढली. आता सगळ्यांच्या नजरा त्या मूर्तीवर खिळल्या होत्या. अगदी देशमुख सर सुद्धा आता पिंजऱ्याच्या आतून त्या मूर्तीकडे पाहत होते. तो पुढारी उभा राहिला आणि त्यांनी काकासाहेबांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, मूर्ती परत आणलीत याबद्दल तुमचे आभार मानतो, पण नाईलाजाने म्हणावे लागेल की तुम्हाला उशीर झालाय. वाघ्याला आम्ही पाचारण करून घेतलंय. आता त्याला थांबवणं अशक्य आहे. काकासाहेब म्हणाले, तुम्ही फक्त 5 मिनिटे द्या, तेवढा वेळ आमच्यासाठी पुरेसा आहे. त्या पुढाऱ्याने एकदा वाघ्याकडे पाहिले आणि तो काकासाहेबांकडे वळून म्हणाला, याची धड आणि मुंडकं उडवायची आजची हौस अधुरी राहून जाईल. आम्ही सहसा याची मदत घेत नाही, पण तसा प्रसंग आला की याला साथ घालावीच लागते आणि एकदा हा आला की पुढचं तर तुम्हाला माहीतच आहे. ते तुम्ही माझ्यावर सोडा, असं काकासाहेब म्हणाले आणि ते आणि आणून दिलेल्या खोक्याकडे पाहू लागले. मी आता तो खोका उघडला आणि आत पाहिलं. आत अगदी देशमुख सरांसारखा दिसणारा एक पुतळा होता. पाय दुमडून अगदी माणसाने बसावं तसा खोक्यात त्याला बसवण्यात आला होता. कसले तरी वास येत होते. हे सगळं काहीतरी वेगळंच होतं. काकासाहेब यांनी अचूक शक्कल लढवली होती. 3, 2, 1 मोजताच पवारसाहेबांनी स्मोक बॉम्ब टाकला आणि सर्वत्र धूर झाला. आदिवासी, वाघ्या, देशमुख साहेब सगळेच चक्रावले, पण सर्वांनी आपापले काम नीट पार पाडले. पोलीस तुकडीने जाऊन देशमुख सरांना बाहेर काढले व मी दिलेला पुतळा तिकडे जाऊन ठेवला. वाघ्या त्याच्या शस्त्राला धार लावण्यात मग्न होता. धूर वगैरे झाल्याचं त्याच्या लक्षातही आलं नाही. पुन्हा जेव्हा थोडा धूर सावरला आणि प्रकाश आला तेव्हा आम्ही सगळे त्या मोठ्या दगडाच्या मागे होतो. काकासाहेबही आता आले होते. पुढाऱ्याने इशारा देताच वाघ्या त्या पिंजऱ्याच्या आत घुसला आणि त्याने अक्षरशः त्या बांबूच्या पिंजऱ्याचा चेंदामेंदा केला. त्यांनी त्या पुतळ्यावर हल्ला चढवला. त्याला फेकलं काय, हवेत झेललं काय आणि शेवटी तो पुतळा जमिनीवर पडताच वाघ्याने त्याची महाकाय तलवार हवेत फिरवली आणि त्या पुतळ्याच्या पोटात खुपसली. कसलं तरी लाल लाल द्रव्य बाहेर येऊ लागलं. आता त्याने एक घाव 2 तुकडे करत त्या पुतळ्याचे शरीर आणि मुंडकं वेगळं केलं आणि ते मुंडकं आपल्या हातात घेऊन तो सर्व प्रेक्षकांना दाखवू लागला. पुढाऱ्याला माहीत होतं काय झालंय. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या, शिट्ट्या, आरोळ्या झाल्या. देशमुख सर अक्षरशः थरथर कापत होते. आम्ही वेळेत आलो नसतो तर त्यांची काय गत झाली असती याचा त्यांना पूर्ण अंदाज आला. आम्ही जंगलातून परत चंदनवाडीला आलो. पोलिसांनी कायदेशीररित्या देशमुख सरांना अटक केली आणि आम्हाला घरी जाण्यासाठी एक दुसरे पर्यायी वाहन आणून दिले. काकासाहेब, पुतळ्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली, मी विचारले. ती खरं तर एक जोखीम होती. आपण वेळेत पोचू, देशमुख सर जिवंत असतील आणि त्या जमातीचा पुढारी मूर्ती परत स्वीकारेल या तिन्ही गोष्टी जुळून येणे गरजेचे होते. सुदैवाने तसेच झाले. वाघ्या हा काही माणूस नाही, तो एक नैसर्गिक रक्षक आहे. तो त्याला दिलेले काम चोख पार पाडतो आणि त्याला आपल्या इशाऱ्यावर थोडंफार तो पुढारी नाचवू शकतो इतकंच. भक्ष्य मिळालंय हे माहीत असताना तोंडचा घास गेला असता तर वाघ्याचा झालेला कोप हा सर्वांनाच धोक्याचा ठरू शकला असता. म्हणून त्याला आपण तो पुतळा एक रिप्लेसमेंट म्हणून दिली तिकडे. मी होकारार्थी मान हलवली आणि बाहेर बघू लागलो. गाडीने आता चांगलाच वेग धरला होता. घरी जात असताना एक खूप मोठा सामना संपल्याचे समाधान तर होतेच, पण जरी काही पुढे मागे झाले असते तर आत्ताची परिस्थिती फार वेगळी असती ही जाणीव देखील होती. अरे रघु, वाचलीस का बातमी, असं म्हणत काकासाहेब पेपर धरून माझ्यासमोर उभेच होते.
पेपरात बातमी आली होती. मॉडर्न कॉलेजच्या प्रिन्सिपल देशमुख यांना अखेर 10 वर्षांची शिक्षा घोषित. धन्यवाद. आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि तुम्ही दिलेल्या फीडबॅक्स नंतर जो काही बदल घडवून आला आहे तो बदलसुद्धा तुम्हाला आजच्या कथेत जाणवला असेल. तर प्लीज ही कथा पुन्हा पुन्हा ऐका. तुमच्या आजूबाजूला जे कोण लिसनर्स आहेत त्यांच्यापर्यंत ही कथा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.